झी 24 तास एक पाऊल पुढे। गुन्हा झाला, पुढच्या कुठच्याही क्रिया करण्यासाठी त्याचे हातपाय देखील शिल्लक राहणार नाहीत त्याचे। मोकाट सुटलेत सगळे। काल तिकडे त्या भंडारा कुठेतरी त्या कुठच्या जिल्ह्यामध्ये झालं होतं, 3 बहिणींवरती बलात्कार केला आणि भंडाऱ्यामध्ये एक 6 वर्षाची, एक 10 वर्षाची, एक 12-13 वर्षाची सख्या बहिणींवरती बलात्कार तिकडे एक माणूस करतो आणि पोलीस तरी काय करणार? मी खरंच पोलिसांना दोष देत नाही, मला पोलिसांच्या क्षमतेवरती 100% विश्वास आहे। पण हे असा पुचाट जर गृहमंत्री आम्हाला मिळाला तर पोलीस तरी काय करतील हो? या इला ते बुटकं एवढं डोळे मिचमिचत सगळ्याला बोलत असतं, उपयोग काय यांचा? असा गृहमंत्री असतो? पोलिसांनाही बरं वाटलं पाहिजे, चला रुबाबदार मस्त ताट मानेने जगणारा आमचा असा गृहमंत्री नाही। ते हे गृहमंत्री येऊन गेले, कुठे आहेत हे? का गेले? हे एवढंच कसलं समाधान मिळतंय? कोणतं समाधान देत आहे? ना पाण्याचं समाधान, ना शेतीचं समाधान, ना जगण्याचं समाधान, ना सुरक्षिततेचं समाधान, ना शिक्षणाचं समाधान। कसलं समाधान, कोणतं समाधान मिळते मला जरा सांगा तर या संपूर्ण महाराष्ट्रात? बाकी कुठच्या गोष्टी झाल्या नसतील, मला जेव्हा शिव्या हासाडाच्या त्याला मी शिव्या हासडतोच, पण एक गोष्ट त्या नितीश कुमारांची देखील मान्य करावी लागेल, पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, किती गुन्हेगार पकडले असतील आपण कल्पना पण नाही करू शकत, ज्याच्यावरती त्यांना पुढची टर्म मिळाली। या नितीश कुमारांनी ज्याला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, अख्ख्या बिहारमधनं एका वेळेला सगळ्या पोलीस फोर्स लावला आणि फक्त बिहारमधले 50,000 गुन्हेगारांना अटक करून टाकली। 50,000। तिथल्या जनतेसाठी तेच सगळ्यात मोठं समाधान होतं की बाबा मला बाहेर पडता येते। अनेक महिलांना, भगिनींना तिकडच्याला असं वाटायला लागलं की जे आजपर्यंत होतं की मी सुरक्षितपणे मी रस्त्यावरती फिरू शकते, बिहार राज्यामध्ये होऊ शकतं, कर्नाटकात होतं, गुजरातमध्ये होतं, आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशांमध्ये होतं, महाराष्ट्राने काय घोडं मारलंय? ते घोडं नाही मारलंय, माणसं चुकीची नेमली गेली, माणसं चुकीची आणली गेली। ही वर्षानुवर्ष ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी तो सत्यानाश केलाय आणि आम्ही विसरून जातो, आम्ही त्यांना माफ करतो निवडणुकीच्या वेळेला, हसत येऊन गोडगोड बोलून परत मतं मिळवायची, आम्ही परत त्यांच्या पारड्यात मतदान टाकतोय। तुम्हाला पर्याय नाहीये ना? हा राज ठाकरे तुमच्या समोर आज पर्याय म्हणून उभा आहे, मी देतो तुम्हाला पर्याय। मान्य मला, चला तुम्हाला पर्याय नव्हते याच्या अगोदर, आज पर्याय आहे, तुमच्या समोर उभा आहे आणि एका विश्वासाने उभा आहे, जी गोष्ट तुम्हाला नक्की आणि 100% देऊ शकतो। पुरुष गरोदर राहणे ही एक गोष्ट जर सोडली तर जगात अशक्य गोष्ट नाही। कोणतीही गोष्ट तुम्हाला शक्य होऊ शकते। माणूस जर चंद्रावर जाऊ शकतो, आम्ही पाणी नाही पोहोचवू शकत? जगामध्ये एवढी प्रगती होऊ शकते, आम्ही चांगले रस्ते नाही देऊ शकत, आम्ही चांगलं शिक्षण नाही देऊ शकत, आम्ही नोकऱ्या उभ्या नाही करू शकत। मला कल्पना आहे, आज बघा, हे आज दुष्काळामुळे जे तांडेच्या तांडे आज निघतायत जिल्ह्यांमधनं, तालुक्यांमधनं, हे कुठे जात आहेत? मुंबई, पुणे, नाशिक, ठाणा, या सगळ्या शहरांमध्ये जात आहेत। जो खरं तर ते दुर्दैवाची गोष्ट आहे
की दुष्काळामुळे त्यांना त्यांचं गाव सोडायला लागतंय, पाणी मिळत नाही म्हणून त्यांना जनावरं सोडून द्यावी लागतायत, पण ते गाव सोडून त्यांना स्थलांतर करून दुसऱ्या ठिकाणी शहरात जावं लागतंय. तरीही ही शहरं तुमची हक्काची शहरं आहेत. या सगळ्या महाराष्ट्राचे तुम्ही मालक आहात. तुम्ही कुठेही जाऊ शकता आणि कुठेही राहू शकता, कुठेही जाऊ शकता, काही करू शकता. आज महाराष्ट्राने परप्रांतातले लोंढेही अंगावरती घ्यायचे आणि दुष्काळग्रस्त आज जे तांडेच्या तांडे बाहेर पडतायत त्यांचंही सगळ्या बोजा अंगावरती घ्यायचा. मी त्याला ओझं म्हणतच नाही, ते तर माझेच आहेत, ते तर आपलेच आहेत. पण इतकी सगळी परिस्थिती विस्कटलेली आहे, शहरांवरती ताण येतोय, गावांचा विकास होत नाहीये, जिल्ह्यांचे विकास होत नाहीये, तिथून लोक उठतायत, शहरांमध्ये येत आहेत, शहरांमध्ये पाण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, तिथे राहण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, शिक्षणाचे प्रश्न निर्माण होत आहेत. काही या सरकारला देणं घेणं नाहीये. म्हणून मी आपल्याला एकच गोष्ट सांगतोय बाबांनो, आज निवडणुका नाहीत. मी खरंच तुमच्याकडे आज काय मी मत मागायला नाही आलोय, पण मत बनवायला नक्की आलोय. तुमचं मत बनवायला आलोय. मी माझं मत मांडायला आलोय, माझं मत तुमचं मत बनवायला आलोय. हा महाराष्ट्र स्वाभिमानानेच जगला पाहिजे. माझ्या समोरचा हा माझा तमाम मराठी माणूस हा स्वाभिमानानेच ताठ मानेनेच जगला पाहिजे. तुमच्या नोकऱ्या कोणालाही छिनून घेता येणार नाहीत. या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणाऱ्या कोणत्याही नोकरीवरती महाराष्ट्रातल्या तुम्हा मराठी मुलांचाच पहिला अधिकार आहे. दुसऱ्या कोणाचाही अधिकार त्याच्यावरती असता कामा नये. आणि बिलकुल मी ती गोष्ट सहन करणार नाही. त्याच्यासाठी मला किती आंदोलनं करावी लागली तरी चालतील, किती वेळा मला अटक झाली तरी चालेल, माझ्या अंगावरती किती केसेस आले तरी चालेल. मी भीक घालत नाही, बिलकुल नाही. मी जे बोलतोय ते खरं बोलतोय. जे महाराष्ट्राचं जे विदारक चित्र जे आहे, हे विदारक चित्र फक्त मी तुमच्या समोर मांडतोय. हे फक्त विसरत जाऊ नका निवडणुकीच्या वेळेला. मी गंमत म्हणून राजकारण करत नाही, मला मजा म्हणून ही गोष्ट निवडलेली नाही. मला आयुष्यात करण्यासारख्या खूप गोष्टी होत्या, आजही आहेत. यांच्यासारखं नाहीये. हे सगळे मंत्री सगळे नोकरीवरती आहेत. ह्यांना मंत्रिपदावरनं काढल्यावर आयुष्यात काय करायचं हेच कळत नाही. कारण पैसे मंत्रिपदातनच येतात, त्या पदावरनच येतात. दुसरं काही आयुष्यात जमत नाही, जमलं नाही, होऊ शकत नाही. हे यांच्यासारखं माझं नाहीये. मी एक महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलंय. ते महाराष्ट्राचं स्वप्न तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण करू इच्छितो. एक स्वाभिमानी महाराष्ट्राचं स्वप्न. आज बघा, हे आमचे सुशीलकुमार शिंदे, शरद पवार साहेब आज केंद्रामध्ये आहेत. याच्या अगोदर आमचे विलासराव देशमुख होते, ते गेले. पण आज आमचे दोन मराठी माणसं तिकडे आहेत. मुद्दामून मी हा विषय काढतो कारण तोही तितक्याच जिव्हाळ्याचा, तितकाच महत्वाचा. आज जरी तुम्हाला असं वाटत असलं की आज आम्ही त्याचं काय करू, पण तसं नाहीये. हे हा महाराष्ट्रावरती कशा प्रकारचे अन्याय होतात हे मी जे सतत सातत्याने जे सांगत असतो त्यातलं अजून एक उदाहरण हे म्हणजे एअर इंडिया. बाबांना आपल्याला कल्पना आहे या एअर इंडियाचं मूळ ऑफिस, मूळ कार्यालय कुठे आहे माहिती आहे? मुंबईत. आता त्या एव्हिएशन मिनिस्ट्रीवरती हे अजित सिंग, एक उत्तरेतले माणूस आलाय, मंत्री झालाय. आज या एअर इंडियामुळे महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणच्या मराठी मुलांना एअर इंडियामध्ये जी नोकऱ्या मिळाल्या, आज ते कार्यालय हलवून आता दिल्लीला नेत आहेत. सगळं दिल्लीला न्यायचं. जे महाराष्ट्राचं आहे, जे तुमच्या स्वाभिमानाचं आहे, जे तुमच्या अभिमानाचं आहे, जे ज्याच्यामुळे तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध होतात, ते सगळं दिल्लीला न्यायचं. कारण त्यांचा विचार पहिला, तुमचा विचार करण्यात काय अर्थ आहे? हा इथला सोलापूरचा आपला सगळा टेक्सटाईलचा भाग, याच्याबद्दल काय केलं सुशीलकुमार शिंदे साहेबांनी? तरी केलं काय? आज तुम्हाला कल्पना आहे, आज सोलापूर जी कॉटन इंडस्ट्री म्हणून आपल्याकडे इतकी वर्ष चालू होती, जी सगळी बर्बाद झाली, ज्याच्याकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही, आज त्याच्यानंतर 2 शहरं मोठी झाली. एक लुधियाना आणि एक तिरपूर. कशी मोठी झाली? तिथल्या राज्यकर्त्यांनी युनायटेड नेशन्सचा फंड आणला. किती फंड आणला आपल्याला कल्पना आहे? झी 24 तास, एक पाऊल पुढे.